SV मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मन तस्मै श्री गुरुवे नमः. आपुलिया हिता जो असे जाणता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती ज्या सात्विक तयाचा हरिक वाटे जेव्हा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे घडो मज त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. प्रस्तुत आजच्या या पुण्य अशा दिवशी आज गीता जयंती आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी आहे आणि या एकादशी गीता जयंतीनिमित्त अभंग जीव सेवेसाठी घेतलेला आहे. जगद्गुरु जगत वंदनीय सदैव वैकुंठला जाणारे आमचे जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग. आपल्या जीवनाचं खरं सात्विक कशामध्ये आहे, सात्विकता कशामध्ये आहे आणि ती सात्विकता जर आणायची असेल तर आपले जे आचार ग्रंथ आहेत, जे धर्मग्रंथ आहेत, ते कशा प्रकारे आपण त्यांच्यातील बोध, त्यांच्यातील विचार आपल्या जीवनामध्ये उतरवायला पाहिजेत ह्या अभंगामध्ये सांगितलेले आहे. आपल्या जीवनाचं खरं महत्त्वाचं पर्व कधी होईल, आपले दैव कधी फळास येईल, याचं महत्त्वाचं विवेचन तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. आपण खरं म्हणजे तिसऱ्याच जे चरण आहे गीता भागवत, हे जे तिसरं चरण आहे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत जे श्रवण करतात आणि अखंड चिंतन विठोबाचं जे करतायत त्यावर जास्त जोर देणार आहोत आपण. कारण आज जे आहे ती गीता जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे, मार्गशीर्ष जी एकादशी आहे, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. गीता खरं म्हणजे हा धर्मग्रंथ तर आहेच, पण तो जीवनाचा एक महत्त्वाचा सिद्धांतिक धर्मग्रंथ आहे की अर्जुन मोहमायापासून बाजूला गेलेला होता. मोहमाया चिकटलेली होती आणि त्याच्यामुळे तो खऱ्या कर्तव्यापासून बाजूला गेलेला होता. त्याला चांगलं कर्तव्य, आपण कर्तव्यभिमुख कसं राहावं यासाठी हा गीतेचं ज्ञान अर्जुनाला विशद केलेलं आहे. ते केवळ अर्जुनाला, पण ते सगळं आपल्यालाही त्याचा उल्लेख आहे. आपल्या जीवनालाही उत्कर्ष कसा होईल हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. खरं म्हणजे अनेक संतांनी गीतेबद्दलचं अभंग किंवा ज्ञान विशद केलेलं आहे. संत एकनाथांनी, महाराष्ट्राचे संत एकनाथ, ते गीतेबद्दल काय म्हणतात? गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तदा मोक्ष होय. वास्तविक शास्त्रामध्ये द्विरुक्ती आणि तिरुक्ती, एखाद्या शब्दाची द्विरुक्ती आणि एखाद्या शब्दाची तिरुक्ती हे तसं योग्य नाही. परंतु इथे म्हणले गीता 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 त्रिवार बोलता. गीता गीता असे 3 वेळा जरी बोललं तर असलेलं आपलं जे पाप आहे ते बाजूला जातंय, दूर होतंय आणि आपल्याला आपण मोक्षाचे अधिकारी होतो. आणि म्हणून या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवंतांनी सांगितलेले आहे की मी मार्गशीर्ष महिना हा माझा कसा आहे, तर माझी विभूती अशी आहे की मासासा मी मार्गशीर्ष हा. अनेक महिने 12 आहेत, वर्षाचे 12 महिने आहेत, परंतु मी कोण असेल तर मार्गशीर्ष हा माझा महिना आहे, ही माझी विभूती आहे, असं भगवंताने सांगितलेलं आहे. तत्वज्ञान हे वेदांमध्ये होतं. वेदांचं तत्वज्ञान हे उपनिषदांमध्ये आलं आणि उपनिषदांतून ते महाभारतामध्ये आलं आणि महाभारतात व्यासांनी कृष्ण अर्जुन जो संवाद आहे त्याला भीष्म पर्व म्हणतात. महाभारतातील भीष्म पर्वामध्ये गीतेचा उल्लेख आलेला आहे. हा कृष्ण अर्जुनांचा संवाद आहे. खरं म्हणजे जे संसारिकांना गीतारूपी चिलखत घालायला सांगितलेली आहे, म्हणजे आपण संसारात अडकून जाणार नाही किंवा इतर संसाराची जी काही शस्त्र आहेत ती आपल्याला बाधा आणणार नाहीत. म्हणून गीतारूपी प्रत्येक संसारिकाने गीतारूपी चिलखत आपल्या अंगावर घातलं पाहिजे, म्हणजे आपल्याला संसाराची बाधा होणार नाही. म्हणून हे तत्वज्ञान हे उपनिषदातलं आलं
उपनिषदातून ते तत्वज्ञान हे महाभारतात आलं आणि ते अशा प्रकारे हे तत्वज्ञान चाललेलं आहे. तसंच गीतेच्या दृष्टिकोनातून दोन दृष्टी आपण जर बघितली तर पहिली दृष्टी जी आहे, कथित कौरव आणि पांडव यांच्या युद्धाचा प्रसंग येतो. परंतु पाहण्याचा दुसरा दृष्टिकोन, भारत ही जर कमळ जर आपण केलं, भारत हे कमळ आहे किंवा कमळाचं फूल आहे, तर अध्यात्म ज्ञान हे पराग आहे. गीतेमध्ये अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे. मोहापासून आपण बाजूला कसं जायचं हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. गीतेमध्ये नामाचं महत्त्व, जीवनाचं महत्त्व गीतेमध्ये सांख्ययोग सांगितलेलं आहे. गीतेमध्ये पुरुषोत्तम योग सांगितलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचं बहुमोल असं सिद्धांत, तत्वज्ञान गीतेमध्ये सांगितलेले आहे. गीतेचं एक वैशिष्ट्य असं आहे का गीतेमध्ये श्रीकृष्ण उवाच नाही, गीतेमध्ये भगवान उवाच आहे. श्रीकृष्णाचं म्हणणं नाही, भगवंतांचं म्हणणं त्या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे. म्हणून भगवान उवाच हे गीतेमध्ये म्हटलेलं आहे. हा देवाचा आणि मानवाचा संवाद आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांचा या ठिकाणी संवाद आहे. दैवी गुरु आणि मानवी शिष्य यांच्यातील ही बोलीभाषा आहे. दैवी गुरु म्हणजे श्रीकृष्ण आणि मानवी शिष्य म्हणजे अर्जुन, या दोघांचा या ठिकाणी संवाद आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीतेमध्ये तसं जर पाहिलं तर 700 श्लोक आहेत. आणि ते श्लोक युद्धभूमीवर अर्जुन ज्यावेळी आपल्या कर्तव्यापासून बाजूला गेल्यानंतर भगवंताने त्याला ते विशेष मार्गदर्शन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीचे रचनाकार मामासाहेब दांडेकर म्हणतात, वास्तविक ते आपल्या पालघर जिल्ह्यातील होते आणि मामासाहेब दांडेकर हे प्रिन्सिपल होते. ज्ञानेश्वरीची संपादना त्यांनी केलेली आहे. ते म्हणतात, संसार रूपी रणात प्रवेश करायचा असेल तर गीता रूपी चिलखत आपल्याला हवी आहे. चिलखत केव्हा घातली जाते? युद्धभूमीवर शत्रूशी तलवारीशी तलवारी असे जे युद्ध होते त्यावेळी तलवारीच्या वारापासून मुक्तता होण्यासाठी कटारे वगैरे जर असेल, बिचवा असेल, सुरा असेल, याच्यापासून आपल्या जीवनाचं रक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी चिलखत घालायचे. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा चिलखत घालायचे. मग संसार रूपी रणात जर आपल्याला जगायचं असेल तर गीता रूपी चिलखत आपण घातली पाहिजे. आपोआपच आपल्याला कळेल. गीतेमध्ये संयम शिकवलेला आहे, गीतेमध्ये विचार शिकवलेला आहे, गीतेमध्ये स्थैर्यता शिकवलेली आहे. आणि फार फार आपल्याला आनंद झाला तर उगीच कुठेतरी भरकटत जायचं नाही. आणि दुःख झाला तर बाजूला जायचं नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयोजया. सुखात सुद्धा हुरळून जायचं नाही आणि दुःखात सुद्धा घाबरून जायचं नाही. म्हणजे गीता हे धीर देण्याचं सुद्धा कार्य करत असते. गीतेचं ज्ञानदेवांनी सुद्धा गीतेबद्दल म्हटलंय, नामदेव महाराजांनी सुद्धा म्हटलंय, म्हणजे विविध संतांनी, तुकाराम महाराजांनी सुद्धा ह्या अभंगात म्हटलेलं आहे. त्यानंतर विनोबा भावेंनी सुद्धा गीताई माऊली माझी असं म्हटलंय. त्या पवित्र कुरुक्षेत्री पंडूचे आणि आमुचे युद्धात वर्तले तेव्हा झाले काय संजय. अशा प्रकारे गीतेने आम्हाला ज्ञान दिलं. महात्मा गांधी सुद्धा गीतेचं वाचन करायचं. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतेवरच भाष्य, गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. मुळात हा मूळचा जो संवाद आहे हा कृष्ण अर्जुन गुरु शिष्यांचा संवाद. आणि म्हणून
गीता दरवर्षी आपण जर पाहिलं तर मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीता जयंती हे सगळ्यात महत्त्वाचं. गीतेला जयंती आहे. इतर धर्मग्रंथ पाहिले तर जयंतीचा उल्लेख नाही. स्वाध्यायी पांडुरंग शास्त्री कैलासवासी वैकुंठवासी पांडुरंग शास्त्री आठवले यांची सगळी निरूपणं प्रवचन ही गीतेवर आधारित होती. आणि म्हणून ते नेहमी म्हणत की वारकरी संप्रदाय हा गीतेवर चालणार आहे, गीतेवर विश्वास ठेवणार आहे. आणि मग आम्ही वारकरी असे मानतो की पांडुरंग शास्त्री आठवलेंनी, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी गीता जे स्वाध्याय परिवार आहे, हा आमचा मोठा भाऊ आहे. स्वाध्याय परिवार हा मोठा भाऊ आणि वारकरी संप्रदाय हा छोटा भाऊ आहे. त्यांनी अनेक तत्वज्ञानाची पुस्तकं निर्माण करून एक चांगल्या प्रकारचं गीतेतलं ज्ञान सर्वसामान्याला देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. मी स्वतःसुद्धा गीतेचा वाचक, त्यावेळी त्यांच्या तत्वज्ञान मासिकाचा वाचक होतो. गावोगावी ठिकठिकाणी ज्या ठिकाणी शांतता आहे तिथे जायसेलच, पण अशांतता असेल त्या ठिकाणी सुद्धा स्वाध्यायी स्वतः जात आणि समाज परिवर्तनाचं कार्य महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, ते जगामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून एक अनमोल गीतेवर एक अनमोल प्रकारचा ठेवा त्यांनी दिलेला आहे, हे मानायला काय हरकत नाही. दुसरं महत्त्वाचं, गीतेची अक्षरे पडता श्रवणी जयतक्षणी भवभय. गीतेमधली अक्षरं आपल्या कानावर जर पडली तर आपल्याला जय हा 100% आहे. कारण का, ज्या ठिकाणी यत्र योगेश्वर पार्थ, ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण आहे तिथे भगवान परमात्मा आहेच, तिथे अर्जुन आहेच. त्याचा उल्लेख ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. गुरु तेथ ज्ञान, गुरु असेल तिथे ज्ञान असतो. ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने समाधान अति जैसे. गुरु असेल तिथे ज्ञान असेल, ज्ञान असेल तर तो ज्ञानी होईल, ज्ञानामुळे आत्मदर्शन होईल आणि आत्मदर्शनामुळे जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. म्हणजे गीतेतला शेवटचा श्लोक जो आहे की भगवान श्रीकृष्ण असेल तिथे अर्जुन आहे आणि जिथे भगवान श्रीकृष्ण असेल अर्जुन आहे तिथे विजय हा ठरलेला आहे, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून जय तक्षणी भवभय, म्हणजे गीतेच्या नुसत्या नावामध्ये जय आहे म्हणजे विजय आहे. आणि भवभय, भव म्हणजे भीती, भव म्हणजे संसार आणि भय म्हणजे भीती. संसाराची भीती कधीही राहणार नाही. संसारात राहून सुद्धा गीतेचा अभ्यास करता येतो. एक एक श्लोकी कोटी अश्वमेघ पूर्णई. एका एका श्लोकामध्ये, गीतेच्या एका एका श्लोकामध्ये कोटी अश्वमेघाचं पुण्य होतंय. एक अश्वमेघ यज्ञ करायचा असेल, पांडवांनी अश्वमेघ यज्ञ केला होता, कितीतरी त्यावेळी खर्च आला असेल. नुसतं तुपाची, हत्तीच्या सोंडेसारखं सोंडे एवढं तुपाची धार त्या यज्ञामध्ये पडत असायची. मग गीतेच्या एका अक्षरामध्ये कोट्यावधी अश्वमेध यज्ञ करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. पुण्यही आगाध म्हणता गीता. आणि अशा प्रकारचं आगाध पुण्य प्राप्त होईल या गीतेमधून, असं नामदेव महाराज म्हणतात. दुसरं, भगवद्गीता पठण सर्व काळ मोक्षाची राशी मूर्ती म्हणतं. भगवद्गीता जर पठण जर आपण जर केली, पाठांतर जर केली तर आपल्याला मोक्ष मिळेल अशा प्रकारचे गीतेचे श्लोक आहेत. आपल्याला ज्ञान मिळेल अशा प्रकारचे गीतेचे श्लोक आहेत. जर वाचावयास येत नसेल, काही अनपढ असतात, वाचायला येत नाही, मग त्यांनी काय करायचं? वाचावं येत नसेल तर श्लोक पाठ करावा किंवा श्रवण करावा. काही असेही आहेत आपल्याकडे. एक रामायणकार याच्यावर टीव्हीवर आहेत की ज्यांनी आता राम मंदिराची केस हे करताना कोर्टामध्ये होती, तर त्या सद्गुरूंनी त्यांचं मुखोद्गत, सगळे भारतातले सगळे ग्रंथ, सगळे वेद त्यांचे मुखोद्गत आहेत. तर त्यांचे गीतेचे श्लोक सगळे पाठ, वेद सगळे तोंडपाठ. मग या ठिकाणी जे म्हटलंय, जर वाचायला येत नसेल तर एक तरी श्लोक पाठ करावा. गीता पूर्ण वाचायला येत नसेल तर त्यातला श्लोक एक तरी पाठ करावा किंवा श्रवण तरी करावा.
दुसरा कोणी म्हणत असेल तर तो आपण कानाने श्रवण तरी करावा. गीता ही दाता आहे, ती देणारी आहे. तिच्या जवळ गेल्याशिवाय आपल्याला लगेच आनंद मिळणार नाही. आणि म्हणून ती दाता आहे, ती कुणालाही जवळ गेल्यानंतर ना म्हणत नाही. म्हणून गीतेचा अभ्यास करायला एकतर माणूस लवकर आकर्षित होत नाही, आणि एकदा आकर्षित झाल्यानंतर तो पुन्हा मागे येणार नाही. आणि गीतेचं महान साक्षात्कार स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये सांगितलं. ज्यावेळी धर्म परिषद अमेरिकेमध्ये भरली होती, आणि धर्म परिषद तिथे भरल्यानंतर जगातले सगळ्या धर्मांचे धर्मग्रंथ तिथे होते. सगळ्यांनी अगदी कोणतं पुस्तक पुढे ठेवायचं, कोणतं क्रमांक कोणता द्यायचा. मग गीता ही खाली ठेवली, आणि सगळे ग्रंथ धर्म जगातले इतर धर्म होते ते त्याच्यावर वर असे रचून गेले. सगळ्यांनी आपापल्या धर्मग्रंथाबद्दल सांगितलं. पण नंतर स्वामी विवेकानंद एक भगव्या वस्त्रामधले स्वामी विवेकानंद उठले आणि मग बोलू लागले, हेअर गॅदर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो. आणि सांगितलं, आमची गीता, भगवद्गीता एवढी महान आहे की जगातल्या धर्मग्रंथांचं वजन ती पेलू शकते. ती जरी आता खाली इथे रचलेली आहे, खाली ठेवली, आणि तिच्यावर अनेक धर्मांचं वजन ती पेलण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी करून आणि जमलेल्या धर्म अनुयायांना एकदम समाधान वाटलं. अशा प्रकारचं आमचं गीता आहे, आणि त्या गीतेला स्थान आहे. दुसरं महत्त्वाचं की गीतेचा जो अभ्यास आपण केला तर त्या ज्ञानाला दुसरी तोड असू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर आपण तुकाराम महाराजांचा हा अभंग घेतलेला आहे. त्या अभंगामध्ये आपुलिया हिता जो असे जाणतं, आपलं हित कशामध्ये हे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य माता पिता तयाच्या. गीतेचा अभ्यास करताना किंवा शास्त्राचं श्रवण करताना, शास्त्राभ्यास करताना आईवडिलांची पुण्याई सुद्धा फार महत्त्वाची असते. आपण एखाद्या गाडीच्या मागे लिहितात आईवडिलांची पुण्याई, पण घरी गेल्यानंतर आई आणि वडील यांच्याबद्दल काही म्हणायचंच नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात की आपुलिया हिता जो असे जागता किंवा जाणता, धन्य माता पिता तयाचे. आपलं हित कशात आहे, आपलं अहित कशात आहे, हे आपण प्रत्येकाने जाणलं पाहिजे. पै अहितापासून काढती, ज्ञानेश्वरीमध्ये म्हटले, पै अहितापासून काढती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परत्वे माऊली जगा. म्हणजे हे धर्मग्रंथ कसे आहेत ते आपल्याला अहित कशामध्ये आहेत, अहित असेल तर बाजूला करतील, हित कशामध्ये आहेत, हित देवोनी वाढवती. आई वडील जसे आपल्याला हित कशात आहे असे मुलांना सांगतात, तद्वतच नाही श्रुती परत्वे माऊली जगा. नंतर म्हणजे हे धर्मग्रंथ आहेत, हे ज्ञान आहे, याच्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ ज्ञान दुसरं काहीच नाही. या ठिकाणी इथे एवढं म्हटलेलं आहे, कुळी कन्या पुत्र होती या सात्विक, तयाचा हरिक वाटे जेव्हा. ज्या कुळामध्ये सात्विक पद्धतीची मुलांचा जन्म होतो, तयाचा हरिक, याच्यासारखा दुसरा आनंदच आई वडिलांना कुठला नाही, जगाला आनंदच कुठला नाही. प्रत्येक जण म्हणतो धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता केव्हा होतात? कुळामध्ये सात्विक पद्धतीच्या मुलांनी जन्म घेतला तरच. आणि सात्विक पद्धतीचा याचा अर्थ काय की चांगल्या प्रकारचा ते जन्म मुलांचं अशा प्रकारे ते विचार असतील, सात्विक विचार असतील. आणि ते सात्विक विचार याच्यामध्ये काय सामावलेलं आहे? सृष्टी निर्मितीचं, सृष्टी चांगल्या प्रकारचं, सृष्टीमध्ये विचार निर्मितीचं रहस्य त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आणि म्हणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराज म्हणतात, बीज कसं असावं? शुद्ध बीजापोटी, बीज शुद्ध असावं. आणि चांगलं बीज जर असेल तर त्याच्यापासून वृक्ष सुद्धा चांगला निर्माण होतो. आईवडील चांगले असतील तर मुलं चांगली असतात. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देहदेवाचे कारण. आणि मग आपल्या शुद्ध बीज असेल तर आपल्या मुखामध्ये नेहमी अमृत सरवलं जाते. अशा प्रकारचा तुकाराम महाराजांचाही एक अभंग आहे. म्हणून बीज हे शुद्ध,
पूर्वीच्या काळी एक कविता होती, आधी बीज एकले, आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले, आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले, बीज अंकुरले रोप वाढले, आधी बीज एकले, आधी बीज एकले. अशा प्रकारची ती कविता होती. आधी बीज एकले, बीजांकुरले रोप वाढले. बीज एकच असते आणि ते बी जेव्हा जमिनीत गाडलं जाईल तेव्हा त्याचा वृक्ष होतो. एका बीजापोटी तरु होती कोटी कोटी, सुमने फुले, आधी बीज एकले. एका बीजापोटी कोट्यानकोटी झाडं होतात, वृक्ष होतात. आणि म्हणून बीज आहे, बीज जर शुद्ध असेल तर त्याचं जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे त्याचा वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, कुळी कन्या पुत्र होती या सत्विकन तयाचा हरिक वाटे जेव्हा. आईवडिलांना आनंद केव्हा होईल? कुळामध्ये चांगल्या पद्धतीची सात्विक पद्धतीची जर मुलं निर्माण असतील किंवा मुलांचा जन्म झाला तर मग मात्र आईवडिलांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. मग ती मुलं सात्विक केव्हा होतील? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तर अशी सात्विक पिढी केव्हा निर्माण होईल? तर गीता वारकरी संप्रदायामध्ये जसं प्रस्थानत्रयीचे ग्रंथ कोणते आहेत? गीता, भागवत, श्रीमद भागवत, एकनाथी भागवत, तुकाराम महाराजांची गाथा, सगळ्या संतांच्या अभंग गाथा, हे प्रस्थानत्रयीचे, ज्ञानेश्वरी, हे प्रस्थानत्रयीचे मार्ग आहेत. आपल्याला पुढे जायचं असेल तर ह्या ग्रंथांचा अभ्यास करणं हे जरुरीचे आहे. गीता भागवत करीती श्रवण, जे गीतेचं श्रवण करतात, जे गीता ऐकतात, भागवत जे ऐकतात, धर्मग्रंथ जे ऐकतात, श्रवण करतात. खरं म्हणजे ऐकल्यानंतर आपल्याला अधिक ज्ञान मिळते. वाचल्यापेक्षाही ऐकून ज्ञान जे आहे त्याच्यापासून आपलं ज्ञान हे अधिक वाढले जाते. अखंड चिंतन विठोबाचे. आणि वारकरी संप्रदायाचा आधारू देवता कोणता आहे, दैवत कोणता आहे? तर ते भगवान विठ्ठल, भगवान पांडुरंग. वारकरी संप्रदायाचं काय आहे? पंथाचा ग्रंथ. पंथाचे ग्रंथ कोणते आहेत? वारकरी संप्रदाय, संप्रदाय म्हणजे मार्ग, मार्ग म्हणजे पंथ. पंथाचा ग्रंथ कोणता? गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, अभंगगाथा, सगळ्या संतांच्या पंथाचा ग्रंथ. पंथांचा देव कोण? पंढरपूरचा विठोबा. पंथाचा मंत्र कोणता? रामकृष्ण हरी. पंथाचं नित्यनेम कोणता? नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. आषाढी कार्तिकीला पंढरीच्या वारीला जायचं हे पंथाचा नित्यनेम. आणि म्हणून आदर्श संस्कार, आदर्श आपल्या पिढीमध्ये मुलं आदर्शवादी जर निर्माण व्हायची असली तर अखंड चिंतन विठोबाचे, त्यानंतर ग्रंथ, धर्मग्रंथ, नामस्मरण हे त्यांनी जर केलं तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मुखामध्ये काय निघेल? साचा आणि मवाळ, मितळ्या आणि शीतळ, शब्द जैशी कळलोला अमृताचे. त्यांची भाषा साच म्हणजे खरी, मवाळ म्हणजे मवाळपणाची, साध्यापणाची, मितले शीतळ म्हणजे कोणालाही उद्धट बोलणार नाहीत. अशा प्रकारची भाषाशैली निर्माण होईल. कारण वाङ्मय, संत वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर एक चांगल्या प्रकारची निर्मिती त्या ठिकाणी, विचारांची निर्मिती तिथे होईल. आणि ते कसे होईल? की बोल चांगले निघतील. बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल जेने विठ्ठल डोले, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल
जेने विठ्ठल विठ्ठल डोले बोलू ऐसे बोल, असं काहीतरी बोला. ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय, आप शीतल रहे और आवरण को भी शीतल करे. असं धर्मग्रंथांचं, असं गीतेचं, असं भागवताचं वाचन केल्यानंतर आपलं बोलणं परापच्छंती मध्यमा आणि वैखरी वाणी ही सुधारल्याशिवाय राहणार नाही आणि एक चांगल्या प्रकारचे विचार आपल्याला निर्माण करता येतील. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि शेवटी तुका म्हणे घडो त्यांची मज सेवा. अशी जी मुलं असतील, असे आई वडील असतील, तुकाराम महाराज म्हणतात मला त्यांची सेवा घडायला पाहिजे. खरं म्हणजे सेवा काय आहे? सेवा हा ईश्वराचा दारवंट आहे. ईश्वराच्याकडे जर जायचं असेल, भगवंताच्याकडे जायचं असेल तर सर्वात पहिलं माध्यम म्हणजे सेवा करणे आहे. सेवा परमो धर्म. आपण जर एखाद्या गुरुला किंवा एखाद्या दैवताला प्रसन्न करायचं असेल तर पहिल्यांदा सेवा करायला पाहिजे. मग सेवेचे प्रकार आहेत. गुरुची सेवा, ईश्वराची सेवा, आईवडिलांची सेवा. सेवा केल्याशिवाय आपल्याला ज्ञानप्राप्ती होत नाही आणि जे मनात आहे ईशप्राप्ती आपल्याला होणार नाही. म्हणून तुका म्हणे घडो मज घडो त्यांची सेवा. तुकाराम महाराज म्हणतात अशी जे सात्विक विचाराचे आहेत, चांगल्या विचाराचे आहेत, मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळो, असं तुकाराम महाराज म्हणतात. तरी माझ्या दैवा पार नाही आणि मग माझ्या भाग्याला पर्याय नाही, माझ्या भाग्याला मर्यादा राहणार नाही. आता भाग्यवान कोणाला म्हणावं? भाग्यवान असे आहेत की जे ईश्वराचं दर्शन घेतात, ज्यांच्या भाग्यामध्ये भजन आहे, ज्यांच्या भाग्यामध्ये पूजन आहे, ज्यांच्या भाग्यामध्ये स्वाध्याय आहे, ज्यांच्या भाग्यामध्ये सर्व काही आहे, त्याला भाग्यवान म्हणावं. भरपूर पैसा असणं, भरपूर बॅलन्स असणं त्याला भाग्यवान नाही. जो गरिबी जरी असेल तरी पण भगवंताची, आईवडिलांची, गुरुची सेवा करत असेल आणि समाजाला मदत करत असेल त्याला भाग्यवान म्हणायचं. भाग्यवंत म्हणो जया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत असं यांना म्हणायचं की जे देवाला शरण गेलेत, जे गुरुला शरण गेलेत त्यांना भाग्यवान म्हणायचं. आणि म्हणून आपण सर्वजण भाग्यवान जर व्हायचं असेल तर आपण स्वाध्यायी बना, आपण वारकरी सांप्रदायिक बना, आपण चांगल्या प्रकारच्या विचारांच्या बैठकीला जा आणि तिथे गेल्यानंतर आपण चांगल्या प्रकारचे विचार घ्या. आणि गीता भागवत हे जे ज्ञान आहे याच्यामध्ये वैचारिक ज्ञान आहे ते आपण जीवनामध्ये अंगीकार करण्याचा प्रयत्न केला तर भारतामध्ये एक चांगल्या प्रकारचा समुदाय, विचारांचा समुदाय आपल्याला निर्माण करता येईल की जो परमपूज्य स्वाध्यायी, ज्यांना आपण स्वाध्यायी म्हणून म्हणतो, ते आठवले महाराज होऊन गेले की त्यांनी जगामध्ये स्वाध्याय निर्माण केला आणि स्वाध्याय निर्माण केल्यानंतर लाखो करोडो अनुयायी निर्माण केले आणि एक चांगला रस्ता, विचारांचा रस्ता निर्माण केला. त्यांनाही गीता जयंतीच्या निमित्त आपण त्यांनाही वंदन करूया. झालेली सेवा आपण त्यांच्या चरणी अर्पण करूया. आणि हे प्रवचन या ठिकाणी जे आहे गीता जयंतीच्या निमित्ताने घेतलेलं जे गीता हा आपल्या हिंदू धर्मियांचा एक आचार्य ग्रंथ आहे, आचार करण्याचा ग्रंथ आहे, धर्मग्रंथ आहे. आणि म्हणून आपण गीतेला वंदन करूया. कोणत्याही जगातल्या धर्मग्रंथांची जयंती साजरी केली जात नाही, परंतु गीतेची जयंती साजरी केलेली जाते. कितीतरी वर्षापूर्वी, 5,500 वर्षापूर्वी कृष्ण अर्जुनांचा जो संवाद आहे तो गीता रूपाने, गीतेवर अनेक जणांनी भाष्य केली, पण तो संवाद जगामध्ये नवे विश्वामध्ये झालेला आहे. आणि जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत गीतेतील तत्वज्ञान हे अजरामर होत राहील, याबद्दल प्रश्नच नाही. झालेली सेवा आपण ज्यांनी भारतामधील गीतेचा प्रचार करण्याचं कार्य केलेलं आहे त्या सर्वांच्या चरणी किंवा जे करत आहेत त्यांचं आपण कौतुक करूया. आणि हे या ठिकाणी इथे आपण थांबूया. विठ्ठल 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 विठ्ठल.
पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की.